मालोजी सपकाळ याच्यावर बोलायला मला फार आवडेल. याला अनेक कारणं आहेत, की बऱ्याच वेळा आपण ते फळ बघतो, पण त्या फळासाठी ज्या मुळ्यांनी स्वतःला गाडून घेतलं, ज्या फांद्यांनी त्यांचा भार वाहिला, त्या संबंधी आपण जास्त विचार करत नाही. बाबासाहेबांच्या जीवनाचा विचार करायचा असेल, तर भीमाबाई, मीरा आत्या, वडील रामजी, त्यांचे शिक्षक जॉइन डू, सेलिंगमन, भगवान गौतम बुद्ध, कबीर, महात्मा फुले या लोकांच्या विचारांचा, त्यांच्या कार्यांचा विचार करावा लागतो. खरं म्हणजे ही जी 4 व्यक्ती आहेत, 4-5 भीमाबाई, मीरा आत्या, रामजी, त्यांचे शिक्षक. म्हणजे त्यांना त्यांच्या हयातीमध्ये भेटलेले लोक आहेत हे. खरं म्हणजे पाया जो आहे, तो पायाभरणी या 3 माणसांनी केलेली आहे. भीमाबाई, मीरा आत्या आणि सुभेदार रामजी. भीमाबाई संबंधी फार कमी माहिती आहे, पण माहिती लोकांनी दिलेली आहे. प्रश्न उरतो मीरा आत्याचा. मीरा आत्या लहानपणापासून त्यांना एक व्यंग होतं असं म्हटलं जातं. त्या कुबड्या होत्या असं म्हटलं जातं. मग त्यांचं लग्न झालं नव्हतं. त्या भावाकडे राहत होत्या. परंतु आई भीमाबाई गेल्यानंतर बाबासाहेबांचं सगळं बालपण मीरा आत्यांनी काय केलेलं आहे, आपल्या मायेखाली, पंखाखाली त्यांना वाढवलेलं आहे. आणि त्या मीरा आत्याची जी पुढे पुढे कुठे माहितीच येत नाही. म्हणजे मी आतापर्यंत 100-150 चरित्र पाहिली. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनाही जाऊन मी भेटलो. मी त्यांना म्हणलं, की मीरा आत्याची काहीच माहिती मिळत नाहीये. त्यांचा मृत्यू कुठं झाला? केव्हा झाला? त्यावेळेस बाबासाहेब कुठे होते? कारण आईच्या मृत्यूचा धक्का, मीरा आत्याच्या मृत्यूचा धक्का, रामजींच्या मृत्यूचा धक्का, मुलांच्या मृत्यूचा धक्का आणि पत्नी रामाईच्या मृत्यूचा धक्का हे बाबासाहेबांच्या जीवनावर फार आघात करणारे घटक आहेत. हे फार दुःखाचे घटक आहेत. बाबासाहेबांना आतून बाहेरून हलवून सोडणारे घटक आहेत. पण मीरा आत्यांवर संबंधी कुठे माहितीच येत नाही. परंतु ती गोष्ट फार महत्वाची आहे. पण रामजी संबंधी आता माहिती आपल्याला येते आहे पुढे. विशेषतः रामजींचं लष्करी जे काही दप्तर आहे, ते आज आपल्याला उपलब्ध आहे. इंग्रजांचं जे एक काटेकोरपणा होता, त्यामुळे रामजी दप्तर आपल्याला सापडते. मी रामजी ग्रेट होते ह्यात वाद नाही. पण त्यांचे वडील मालोजी सपकाळ, मग त्या काळात सुद्धा ते रिक्रूट म्हणून सैन्यात लागले आणि हवालदार झाले. रामजी त्यांचं हे 4थं अपत्य. आणि त्या काळामध्ये इंग्रजांची फार एक चांगल्या काही पद्धती होत्या. म्हणजे भारताच्या आजच्या परिस्थितीमध्ये आता जो बदल आहे, त्यात फुलेशाह आंबेडकरांचा प्रभाव आहेच ह्यात वादच नाही. परंतु यांच्या मागे इंग्रज होते आणि इंग्रजांच्या काही चांगल्या पद्धती होत्या, हे आपण विसरून जमणार नाही. त्या काळी इंग्रजांच्या लष्करी कॅम्पमध्ये कंपल्सरी सर्व मुलांना, पुरुषांना, महिलांना शिकवलं जात होतं. त्याला नॉर्मल स्कूल म्हणतात. बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव सुद्धा नॉर्मल स्कूलमध्ये शिकले होते. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजे नॉर्मल स्कूलची शेवटची परीक्षा देणे म्हणजे आजच्या भाषेमध्ये मॅट्रिक होणे, बोर्डाची परीक्षा पास होणे. मॅट्रिकची नंतरची गोष्ट आहे. हा तो दर्जा होता. म्हणजे मालोजीराव सुद्धा सैन्यामध्ये हवालदार पदापर्यंत गेले. म्हणजे कर्तबगारी असल्याशिवाय गेले का? ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. आणि ते आपल्या मुलाला परत शिकवत आहेत, रामजींना. ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. म्हणजे बाबासाहेबांना लष्करी पेशा
आणि शिक्षणाची परंपरा आणि धर्मचिकित्सेची परंपरा ही मालोजीपासून पाहावी लागते. म्हणजे रामजींचं आपण पुढे बोलणारच आहोत. फार बोलणार आहोत आपण. 1 तास तरी बोलणारच आहे. मला भरभरून बोलायचं आहे आज. कारण 2 फेब्रुवारी 1913 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. हा त्यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्यावर बोलणारच आहे. पण मालोजीरावांसंग बोललं पाहिजे. मालोजीरावांचं जर आपण आज दप्तर पाहिलं इंग्रजांचं, तर त्यामध्ये मालनाक नावाचा त्यांचा उल्लेख आहे. मालनाक म्हणजे बाबासाहेब जे म्हणतायत ना, की आम्ही नागवंशी आहोत. व त्या काळच्या समाजातील लोकांच्या पुढे नाक लावलं जात होतं. नागाऐवजी नाक. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मालनाक. आणि आपल्या मुलाला शिकवणे मालोजीने, रामजींना, ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की रामजींचा जन्म आहे 1848. हे आई-वडिलांचे 4थी अपत्य तुम्हाला सांगितले. आणि ते त्या काळी मॅट्रिक झाले होते. म्हणजे नॉर्मल स्कूलची शेवटची परीक्षा रामजी पास झालेले आहेत. घरात तसं वातावरण असल्याशिवाय मुलं शिकत नाहीत. तसं पाठबळ असल्याशिवाय मुलं शिकत नाहीत. म्हणून की लष्करी पेशा जो बाबासाहेबांपर्यंत आलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा बडोद्याला त्यांना लष्कर प्रमुख केलं होतं. लेफ्टनंट कर्नल केलं होतं. वडील सुभेदार होते. मुलगा लेफ्टनंट कर्नल झाला आणि आजोबा हवालदार होते. एका अस्पृश्य घरातून आलेली ही पिढी. मी ही गोष्ट केव्हाच बोलतोय, म्हणजे 1848 ला रामजीचा जन्म आहे. त्याच्या अगोदर तुमचे मालोजीराव सैन्यामध्ये आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. हा जो वारसा आहे लष्कराचा, शिक्षणाचा, धर्मचिकित्सेचा आणि रामजींनी रामानंद पंत, मालोजीरावांनी रामानंद पंथ स्वीकारलाय. म्हणजे पारंपरिक आपली जी मरी आहे, लक्ष्मी आई आहे, ह्याला फाटा दिलेला आहे. मालोजीराव म्हणजे बाबासाहेब, मी हमेशा म्हणतो, आजोबांनी पंथांतर केलं, वडिलांनी पंथांतर केलं आणि बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. हा वारसा आहे. आजोबा शिकले, वडील सुद्धा मॅट्रिक झाले. त्यांनी मास्तरकीचा डिप्लोमा केला. थांबले नाहीत ते. आणि मुलगा 32 डिग्र्या घेऊन आला. हा वारसा आहे. समाजसेवा मालोजीराव सुद्धा करत होते. सुभेदार रामजी सपकाळ सुद्धा करत होते. आणि बाबासाहेबांसंबंधी बोलायची गरज नाही, तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही. हा वारसा आहे. चिकित्सा करणे धर्माची, समाजाची, शिक्षणाची साथ घेणे, शिक्षणाचा आधार घेणे आणि प्रयास करणे, प्रवास करणे, हा वारसा मालोजीरावापासून दाखवता येतो. म्हणजे 48 ला जन्म झालाय, 66 ला ते लष्करात रिक्रूट म्हणून कामाला लागलेले आहेत. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी कामाला लागले. आणि तिथे कामाला लागले लष्करामध्ये, तर त्यांचे सुभेदार कोण होते? लक्ष्मण मुरबाडकर. ही गोष्ट तुम्हाला फार नोंद करायची आहे. मी एक शिक्षक आहे. आपल्या हाताखाली जे मुलं असतात ना, आम्ही चांगलं ओळखतो की चांगला कोण आहे आणि वाईट कोण आहे. कोण पुढे जाऊ शकतो हा शिक्षक ओळखू शकतो. ते नेतृत्व ओळखू शकतो. मुरबाडकरांनी ओळखलं की हा जो रामजी आहे हा फार चुणचुणीत आहे. का रामजींचं इंग्रजी फार चांगलं होतं. रामजीचं गणित फार चांगलं होतं. उत्तम इंग्रजी बोलायचे. शिस्त होती. कसलंही व्यसन नव्हतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. लष्करात असून सुद्धा दारूचं व्यसन नाही. रामजी मच्छी मटण खात नव्हते, याचे बाबासाहेबांनी सुद्धा उल्लेख केलेले आहे. ही गोष्ट मला फार म्हणजे फार वेगळी वाटते. त्या काळचा अस्पृश्य समाज असेल, महार समाज असेल, तर तो मच्छी मटण खात होता. मृत मांस सुद्धा खात होता. ही परंपरा आहे. पण 1848 ला जन्मलेला मुलगा सुद्धा एवढा शिस्तीचा आहे की तो लष्करात असून दारू पित नाहीये, मच्छी मटण खात नाहीये आणि तो इंग्रजी उत्तम बोलतोय, गणितामध्ये उत्तम हुशार आहे, गोळीबारामध्ये आपण म्हणतो ना नेमबाजी, क्रिकेट, फुटबॉल
यामध्ये पारंगत आहे. सुभेदारांनी ओळखलं की ह्या मुलामध्ये चुणूक आहे व त्यांनी स्वतः मालोजीकडे जाऊन मागणी घातलेली आहे. ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. काहीतरी रामजींमध्ये होतं म्हणून हा सुभेदार त्यांच्या घरी गेला एका वर्षाच्या आत आणि 67 ला त्यांचं लग्न झालेलं आहे 19व्या वर्षी. खरं म्हणजे या लग्नाला विरोध आहे. रामजीला आपली मुलगी देऊ नये असं लक्ष्मण मुरबाडकरांचे 6 भाऊ सुद्धा सुभेदार होते. म्हणजे 7 भाऊ त्या काळी सुभेदार असणं लष्करामध्ये इतकं मोठं पद मिळवणं म्हणजे ते मुरबाडकर घराणं कसं असेल त्या संबंधी फार फार लिहिलेलं आहे. एकदा त्यावर सुद्धा कुठं व्याख्यान झालं पाहिजे. घेऊया आपण. म्हणजे त्या काळी 7 सुभेदार एका घरामध्ये आणि इतर भाऊ म्हणतात की की त्याचे वडील हवालदार आहेत. मुलगी देऊ नये घरामध्ये. म्हणजे बऱ्याच वेळा एक स्तर पाहिला जातो. लग्न जमवताना तर ते आपण पाहतोच. पण लक्ष्मणराव मुरबाडकर म्हणले की मुलाला मी चांगलं ओळखतो. मुलाची कर्तबगारी मी अनुभवलेली आहे. असा सज्जन, चारित्र्यवान, हुशार मुलगा आपल्यात मिळणार नाही. आणि त्यांनी आग्रहाने आपली मुलगी, लाडाची मुलगी भीमाबाईचं लग्न रामजींशी लावून दिलेलं आहे. मुलाची पारख म्हणलं मी, आपला जो मेन माणूस असतो त्याला पारख करता येते. सुभेदार असलेल्या मुरबाडकरांनी रामजींना हेरलं की हैरा आहे. राम तसे होते. रामजी त्या पद्धतीने वागत होते. कारण का आपण म्हणतो की रामजी लष्करात होते, सैन्यात होते. बाबासाहेबांनी किती वेळा सांगितलेले की माझे वडील शिक्षक होते व ते नंतर हेडमास्टर झाले. म्हणजे साधा रिक्रूट म्हणून सैन्यात गेलेला मुलगा पुढे सुभेदार होतो. पुण्यामध्ये मास्टरचा डिप्लोमा करतो. मास्तर होतो आणि पुढे हेडमास्टर होतो. ही गोष्ट इथे फार महत्वाची आहे. ज्या क्षेत्रात जाईल त्यात उंच सगळ्यात मोठं पद हस्तगत करणे हे लायकी असल्याशिवाय नाही. लायकी असल्याशिवाय नाही. हे बाबासाहेब एका शिक्षकाचा मुलगा आहे. इथे हे मी धागा का जोडतोय म्हणजे मी शिक्षक असल्यामुळे असं करतो असं नाही. शिक्षकाचे काही वेगळे दुसरे गुण असतात. मी त्यावर पुढे बोलणारच आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की 1878 ते 1880 या दरम्यान ब्रिटिश सरकार आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. आणि या युद्धामध्ये रामजींनी भाग घेतलेला आहे. त्यांनी इतका पराक्रम केलेला आहे. तिकून आल्यानंतर त्यांना सुभेदार केले. सिद्ध करणे स्वतःला सैनिक म्हणून सिद्ध केलं त्यांनी रामजींनी म्हणून ते सुभेदार झाले. वय वाढलं आता म्हणून सुभेदार करा नाही. म्हणजे ते 66 ला सैन्यात आलेत आणि 80 नंतर त्यांना म्हणजे 14-15 वर्षामध्ये सुभेदार केले. त्या काळात सिद्ध केले. रामजींनी सिद्ध केले की मी युद्धात लढू शकतो. आपली बाजू सांभाळू शकतो. रामजी संबंधी फार किस्से सांगितले जातात की त्यांनी एका जो लुटारू होता एक दरोडेखोर त्याला पकडून दिलं. ते इंग्रजी फार चांगले बोलायचे. त्यांचा नेमबाज फार चांगला होता. ते क्रिकेट फार चांगले खेळायचे. इंग्रजी अधिकाऱ्यांचं त्यांनी मन जिंकली होती. अजून एक महत्वाची गोष्ट आहे. रामजी जरा धार्मिक वृत्तीचे होते. म्हणून ते जर यात्रा खात्रा असेल गावी स्वतः मटण खात नव्हते तरीही ते समाजातील लोकांना मटणाचं जेवण देत होते. बाबासाहेबांनी सुद्धा ह्याचा उल्लेख केलेला आहे. खरेबळून केलाच केलाय. स्वतः त्यांनी त्यासाठी मोठमोठी भांडी आणली होती. मी खात नाही म्हणून काय झालं?
मी लोकांना देऊ शकतो, लोक खातायत. ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. समाजाला आवडतंय ना, ठीक आहे, मी त्यांना करून देतो, मी त्यांना चालतो. ही जी रामजीची वृत्ती आहे, याचा उल्लेख बाबासाहेबांनी सुद्धा केलेला आहे. ही मला महत्वाची वाटते. आणि रामजींचं सगळ्यात महत्वाचं काम जे आहे, मी बाबासाहेब जे उभे राहिलेत ना, त्याच्या मागे रामजी आहे. त्याच्या मागे प्रामुख्याने रामजी आहेत. फोन आलेला आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, कट झालेला आहे. हा, माझा आवाज तुम्हाला येतोय ना? हॅलो, माझा आवाज येतोय ना? येतो. येस, येस, येस. येतो. येस, येस, येस. येत आहे सर, येत आहे येस, बोला. मी काय करतो, हेच बंद करतो. एअर मोड ठेवतो. हा, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत रामजींच्या, त्या इथे फार महत्वाच्या आहेत. म्हणजे बाबासाहेबांचं शिक्षण आणि रामजी हा संबंध फार महत्वाचा आहे, मला इथं वाटतो. रामजी हे शिक्षक असल्यामुळे आपल्या मुलाने चांगलं शिकलं पाहिजे. बाबासाहेब पहिल्यापासून हुशार होते. हा मुलगा चमकू शकतो, हा मुलगा मोठा होऊ शकतो, हा समाजाचे ऋण फेडू शकतो, हे रामजींनी हेरलं होतं. व लहानपणापासून रामजी हे बाबासाहेबांना म्हणतायत की तुला फार शिकायचं आहे, शिकून तुला समाजाचं ऋण फेडायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणजे आपल्या मुलामध्ये काहीतरी प्रेरणा, हेतू, गोल, ध्येय पेरणं हे आदर्श बापाचं काम असतं. एक शिक्षकांनी ओळखलं होतं की हा जो विद्यार्थी हा साधा नाहीये, आपला जो मुलगा आहे ना, तो साधा नाहीये, तो चांगला माणूस होऊ शकतो, चांगला तर्काने मांडणारा, बुद्धीने एखादी गोष्ट मांडणारा होऊ शकतो, व समाजाची हा सेवा करू शकतो. मग तुम्ही तर पाहिलं असेल, म्हणजे रामजींना काही धक्के बसलेले आहेत. रामजी 1894ला त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती स्वीकारावी लागलेली आहे. सक्तीची. त्यांचे 2 वर्ष सेवानिवृत्तीला बाकी होते. पण 1857ला उठाव झाला. त्या उठावाच्या अनेक कारण होती. त्यातलं एक कारण म्हणजे अस्पृश्यांना तुमच्या सैन्यामध्ये भरती केली होती व सवर्ण जातींना सुद्धा अस्पृश्य सुभेदारांना सलाम ठोकावा लागत होता, मान सन्मान द्यावा लागत होता. याचं शैल्य इथल्या लोकांना होतं. मग टिळकांपासून अनेक इथल्या राजांनी, रजवाड्यांनी इंग्रजांना अर्ज विनंती केलेली आहे की लष्करामध्ये अस्पृश्यांना घेऊ नका. हे विसरता कामा नये. इथल्या अनेक राजांनी, राजकारण्यांनी पत्र लिहिलेत की अस्पृश्यांना घेऊ नका. त्याच्यामुळे आमच्या जातीची उतरंडला धक्का बसतोय. म्हणून 2 वर्ष अगोदर सक्तीची सेवानिवृत्ती रामजींना मिळालेली आहे. रामजी शांत बसले नाहीयेत. याच्या विरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठवलेला आहे. सातत्याने त्यांनी इंग्रजांना काय केलेले आहेत, अर्ज विनंती केलेले आहेत. स्वतः बाबासाहेबांनी एक आठवण सांगितलेली आहे की पुण्यातल्या न्यायमूर्ती रानडे यांचा सल्ला घेऊन यांच्या साह्याने बाबासाहेबांनी इंग्रजांना अर्ज दिला होता की लष्करामध्ये अस्पृश्यांना घ्या. हाच लढा बाबासाहेबांनी लढलेला आहे. बाबासाहेबांना 40-41ला यश आलेलं आहे. 94 पासून अस्पृश्यांना लष्करामध्ये, तुमच्या पोलीसमध्ये भरती करण्यास बंदी होती. ते बाबासाहेबांनी नंतर उठवली. बापाचा लढा बाबासाहेबांनी पुन्हा चालू केलेला आहे. तो चालू ठेवलेला आहे. म्हणजे फक्त आता मी काय घेतो, माझी पेन्शन घेतो आणि शांत बसतो असं नाहीये. 1894ला सेवानिवृत्त झाल्यानंतर ते दापोलीला आलेले आहेत. कारण त्यांचे जे आंबवडे गाव आहे ते दापोलीच्या आसपास होतं. आणि दापोलीमध्ये पेन्शनर अस्पृश्य मंडळींचं एक तळ होतं, लष्कर कॅम्प. आणि त्यामध्ये सुभेदारांची घरं, हवालदारांची घरं, अशी घरं होती.
तिथं त्यांच्या वडिलांना जागा मिळालेली आहे व त्यांनी तिथं घर बांधलेलं आहे. तिथंही ते एक फार महत्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांनी कबीर पंथ स्वीकारलेला आहे रामजींनी, की रामानंद पंथ माझ्या वडिलाचा असेल. वडिलांसंबंधी आदर आहे. पण बौद्धिकदृष्ट्या तडजोड नाही. हे न्यायिक वृत्ती असलेल्या माणसाचं लक्षण आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, मना मनाशी मन केले ग्वाही, मानले नाही बहुमता. एखादी गोष्ट मनाला पटली, मग कोणाचं ऐकायचं नाही. रामजींचे फार एक चांगलं उदाहरण आहे. दापोलीला आल्यानंतर त्या काळी जे सुभेदार होते, विशेषतः अस्पृश्य समाजातले, ते धार्मिक चर्चा करायचे. आणि त्यामध्ये रामजी हे सरस ठरायचे. अनेक मुद्द्यांवर, धार्मिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची, संघर्ष व्हायचा आणि रामजी त्यामध्ये अव्वल असायचे. रामजींचं वाचन होतं. हे बाबासाहेबांनी उल्लेख केलाय, की आमच्या घरामध्ये पांडव प्रतापाचं वाचन व्हायचं. रामायण महाभारतांची आमच्या घरात पुस्तकं होती. त्या काळी एका अस्पृश्याच्या घरामध्ये पांडव प्रताप असणे आणि पांडव प्रताप बाबासाहेबांच्या बहिणी वाचत होत्या. आणि एक अस्पृश्य महिला पुस्तक वाचते, पांडव प्रताप. रामजी तास 2 तास पूजा करायचे, असा उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे. परंतु या पेन्शनमध्ये व दापोलीमध्ये आपल्या मुलाचं शिक्षण होणार नाही आणि शिक्षणासाठी आपलं चांगलं राहतं घर सोडून हा माणूस साताऱ्याला आलाय. मुलांना चांगलं शिकवायचंय, या पेन्शनमध्ये होणार नाही, या ठिकाणी चांगलं शिक्षण नाही. कारण इंग्रजी शिक्षण द्यायचं असं साताऱ्याला यावं लागेल. शिक्षकच शिक्षणासाठी आपल्या मुलासाठी काय करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामजी आहेत. ते साताऱ्याला आलेले आहेत, पीडब्ल्यूडी मध्ये कामाला लागलेले आहेत. आणि त्यांनी आपल्याला पाहिलं असेल की नोव्हेंबर 96 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या मुलाला शाळेत टाकलेलं आहे. आपण ते पाहतोच आहे. तेव्हा त्याला म्हणायचे स्कॅम स्कूल सातारा, त्याचं नाव बदललं आता, प्रतापसिंह शाळेचं नाव आहे. तिथे आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना पुन्हा शाळेत टाकलेलं आहे. तिथं दापोलीत ते बालवाडीच्या स्वरूपात शाळेत जात होते. बाबासाहेबांबरोबर त्यांचा भाऊ पण शिकतोय आणि दोन्ही मुलांना साताराला शाळेत टाकलेलं आहे. त्याच्यानंतर साताऱ्याची त्यांची नोकरी संपलेली आहे. ते गोरेगावला गेलेले आहेत, खटाव तालुक्यातील. दुष्काळी काम चालू होती, तिथे कॅशियर म्हणून काम करतायत. पण ते स्वतः तिकडे गेलेले आहेत एकटे. मुलांना शाळेसाठी आपली बहीण आहे, मुलांचे शिक्षण महत्वाचं आहे. मग त्यांनी पहिले झोपडं बांधलं होतं, नंतर त्यांनी एक बंगला भाड्याने घेतला. मुलांची राहण्याची आबाळ होता कामा नये, बायकोची आबाळ होता कामा नये, भीमाई होतीच. मुलांची शाळा चालू आहे साताऱ्याला. म्हणजे तुमचं पाहिलं असं की हे जे रामजी आहेत ते मुलांसाठी दापोली सोडतायत. त्याच दरम्यान मध्ये भीमाबाईचा मृत्यू होतोय. त्यांचं डोकं फार दुखायचं. त्यांचा मृत्यू होतोय. बाबासाहेबांचं वय 5 आहे. म्हणजे 1896 हा साल बाबासाहेबांसाठी काही अंशाने चांगलं पण आहे आणि काही वाईट पण आहे. रमाईचा मृत्यू झालेला आहे. आता मुलांचा सांभाळ कसं होणार? आपली बहीण तर पांगळी आहे. आणि मग लोकांनी सांगितल्यावर मुळे रामजी दुसरं लग्न करतायत. म्हणजे इथे काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शिरकावळे नावाचे त्यांचे एक मित्र होते, जमादार सैन्यामध्येच. त्यांची विधवा बहिणीच लग्न करतायत. म्हणजे त्यांना चांगली मुलगी मिळू शकली असते. त्या काळी सुभेदार पेन्शन होती, पण नाही, विधवेशी लग्न करतायत. ही तत्वनिष्ठ तर मला फार आवडते बरं का. बाबासाहेबांचं सुद्धा जे त्यांचे मोठे भाऊ होते बाळाराम, त्यांच्याशी याच्यावरून भांडण झालं होतं. बाळारामांची पत्नी वारली होती व ते तरुण मुलीशी लग्न करू इच्छित होते. बाबासाहेब म्हणायचे, का तो काय करतो, लेकर बाळ आहेत, एका विधवेशी लग्न कर, ज्याला मुलं बाळ आहेत तेच लग्न कर.
लहान मुलीचं लग्न कायला करतो? बाबासाहेब त्यांनी ऐकलं नाही. एका तरुण अविवाहित मुलीशी लग्न केलं आणि बाबासाहेब त्यांचे मतभेद झाले. तात्विक मतभेद. स्त्रियांची बाजू घेणे. ही मला त्यांचा हा जो वारसा आहे ना, हा वारसा असा येतो. बाबासाहेबांना आवडलं नाहीये. वडिलांनी दुसरं लग्न केलेलं आहे. म्हणून भीमाईची साडी घातलेली, दागिने घातलेले त्यांना जमायचं नाही. भीमाई बाबासाहेबांना मारायची, पण रामजीने कधी मारलं नाही. फार लाड करायची. साताऱ्यामध्ये रामजी आपल्या दोन्ही मुलांना शिकवतायत. आनंदराव आणि भीमराव. घरी गणित शिकवतायत, इंग्रजी शिकवतायत. काही महत्वाचे इंग्रजी व्याकरणाची पुस्तकं पाठ केली पाहिजेत. म्हणजे गोखल्यांचं जे गणिताचं पुस्तक आहे, त्यातली सगळी उदाहरणं रामजींनी आपल्या सुंदर अक्षरामध्ये वहीमध्ये लिहून ठेवली होती. मुलांना कामाला येतील. म्हणजे आपल्या मुलांना हे भविष्यात कामाला येईल म्हणून नोट्स काढणारा बाप आज कुणाला खरं वाटणार नाही. बाबासाहेबांनी स्वतः लिहून ठेवले. त्यांचं अक्षर फार छान होतं आणि आपल्याही मुलांचं अक्षर चांगलं असलं पाहिजे. ते बाबासाहेबांवर दबाव आणायचे. अक्षर चांगलं असलं पाहिजे. इंग्रजी व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. गणित अचूकपणे सोडवता आली पाहिजेत. कटाक्ष असलेला मास्तर असलेला बाप आणि त्यात लष्करी पेशातला म्हणजे कडक शिस्तीचा. स्वतः मुलांना घरी शिकवणे आणि आपल्या मुलाला हे आलं पाहिजे म्हणून ते सगळं करणं. बाबासाहेबांना अजून पुढची गोष्ट पाहणार होतो आपण. म्हणजे पुन्हा मुलांचा खर्च वाढला 2004 पर्यंत. ते 2004 ला मुंबईला आलेत दबक चाळीत. कारण का पुढचं शिक्षण मुलांना घ्यायचं असेल तर मुंबईला जाणं पाहिजे. आणि त्यांनी 2004 ला मुलाला आपल्याला मराठा हायस्कूल टाकले. आनंदरावांना आणि भीमरावांना. पण ते शिक्षक होते. तिथला अभ्यासक्रम बघितला, शिक्षकांची चर्चा केली. ते म्हणले काही शाळा चांगली नाही. त्यांनी मुलं आपली परत काढली, फी भरलेली परत काढली आणि एल्फिस्टन हायस्कूलमध्ये मुलांना टाकलं. म्हणजे घरापासून लांब असलेल्या शाळेत टाकलं. सोय बघितली नाही, घर जवळ का लांब. जवळ का लांब नंतर बघू. अभ्यासक्रम चांगला पाहिजे आणि शिक्षक चांगले पाहिजेत. म्हणजे मला आज कौतुक वाटतं, मी सुशिक्षक आहे. पण मी माझ्या मुलांचा अभ्यासक्रम कधी बघितला नाही. काय अभ्यासक्रम आहेत? तर शिकवणारे शिक्षक कसे आहेत त्यांची पारख मी केली नाही. कबूल आहे. शाळेचं नाव मोठं आहे ना. चला. पण रामजी ते करतायत. 14 अपत्य आहेत. मुली मोठ्या आहेत, मुलीला मोठी मुलं आहेत. पण तडजोड नाही शिक्षणाबाबत. खर्च झाला तर चालेल, प्रवासात खर्च झाला तर चालेल, पण शाळा चांगली पाहिजे. मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते की रामजी किती धडपड करतायत. आणि परत आता इथं आल्यानंतर 2 मुलांचे शिक्षण आपण नोकरी शोधली पाहिजे. रामजी पुन्हा इंग्रज अधिकाऱ्यांना फोन काय करतायत, अर्ज विनंती करतायत, त्यांना भेटतायत आणि नोकरीचा प्रयत्न करतायत. आता तुम्हाला सगळं माहिती आहे की बाबासाहेबांना पुस्तकासाठी ते मुलींची दागिने मोडतायत. मुलीला म्हणतात बाबा तू दागिने दे, मी केलेले, मी गहाण ठेवतो, पुस्तकं आणतो भीमरावाला आणि माझे पेन्शन झाल्यावर तुला परत देतो. अशी काही पुस्तकं महत्वाची आहेत. किती पुस्तकं असणार आहेत? मी असा विचार केला एकदा. तर याचं उत्तर बाबासाहेबांच्याच सापडतं. टेक्स्ट बुक तर त्यांना दिलेच होते. अभ्यासक्रमाला जे आहेत ना, ते त्यांना घेऊन द्यायचेच. पण त्याचबरोबर अवांतर पुस्तकं, त्या काळात जी चांगली पुस्तकं होती लेखकांची, तेही बाबासाहेब मागायचे. आणि तर रामजी ते घेऊन द्यायचे. अवांतर पुस्तकं. पेन्शनर असलेला बाप आपल्या मुलाला अवांतर पुस्तकासाठी कर्ज काढतोय, दागिने गहाण ठेवतोय. ही गोष्ट साधी नाही. का रामजीच्या डोक्यात होतं माझ्या पोराने मोठं झालं पाहिजे. रामजीच्या डोक्यात होतं माझ्या पोराने माझ्या समाजाला वर काढलं पाहिजे. कारण बुद्धीच्या चावीनेच समाजाची कुलूप खोलता येतं. हे रामजींनी ओळखलं होतं.
ही गोष्ट तलवारीची नाही, ही ज्ञानाची गोष्ट आहे. हे काशी का करत होते ते? दागिने घाण ठेवून पुस्तक का घेत होते? रामजींच्या डोक्यात होतं मुलांनी शिकणं. रामजीच्या डोक्यात होतं मुलांनी समाजसेवा करणं. हे विसरता कामा नये. त्याशिवाय शक्य नाही हे. त्याशिवाय शक्य नाही. नंतर मासाहेब बाप काय म्हणला असता, अभ्यासक्रमाची पुस्तक घे. तुला दुसरं काय वाचायचंय? काय गरज आहे? समाजशास्त्र वाचायचं तुला काय गरज आहे? 10वीची पुस्तकं वाच. रामजी असे बोलत नाहीयेत. मला कौतुक वाटतं. असं का? त्याची कारण अशी आहेत, की रामजींना फक्त यांनी नोकरी करावी असं नाही. सगळं ज्ञान घ्यावं व समाजाला यातून बाहेर काढावं. याच्यासाठी ह्याने वाचलं पाहिजे. म्हणून रामजी प्रसंगी दागिने मोडून मुलाला पुस्तक घेत आहेत. स्वतःची पुस्तक असली पाहिजेत. त्याला परत संदर्भ लागला त्यांनी परत वाचलं पाहिजे. बाबासाहेब 10वी होत आहेत 8 मध्ये. मॅट्रिक त्या काळी अस्पृश्य समाजाला मुलगा मॅट्रिक झाला. सत्कार करायचा, बाबासाहेबांच करायचा नाही. त्यांचे वडील म्हणले रामजी सत्कार नाही करायचा. मुलाच्या डोक्यात हवा जाईल. आधुनिक मधल्या काळात एक गोष्ट घडलेली आहे. दोन्ही मुलांच्या इंग्रजी शिक्षणाचा खर्च आपल्याला परवडणार नाही. स्वतःला नोकरी लागत नाही. त्यांनी आनंदरावांना नोकरी लावली. बाबासाहेबांच्या मोठ्या भावाला. बघा. ती एक पहिली नोकरीचा पगार चांगला नाही. पुन्हा दुसऱ्या कंपनीत गेले. तिथल्या मॅनेजरला भेटलेत. इंग्रज अधिकाऱ्याला भेटलेत व चांगल्या कंपनीत आनंदरावांना नोकरी मिळवून दिलेली आहे. जेणेकरून भीमाचा खर्च व्यवस्थित भागेल. काय प्लॅनिंग आहे. पेन्शन कमी आहे म्हणून आनंदरावांना नोकरीला लावलं 7वी 8वी नंतर. पण 10वी नंतर सुद्धा भीमराव तू आता नोकरी कर असे रामजी म्हणाले नाहीत. पुन्हा समजून घ्या. पुन्हा समजून घ्या. कारण का त्यांच्या डोक्यात फिक्स होतं. आता काही लोकांनी ह्याचं विश्लेषण जरा वेगळं केलंय. म्हणजे तेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की रामजी म्हणे ज्योतिष बघायचे आणि त्यांनी बाबासाहेबांची पत्रिका बघितली आणि त्यांनी बघितलं की हा मुलगा ह्याला राजयोग आहे, हा फार मोठा होणार आहे, म्हणून त्यांनी शिकवलं. याचा कुठेही संदर्भ नाही. बऱ्याच वेळा आपल्याकडे मोठा माणूस झाला की त्याला चमत्कार काहीतरी जोडतात. त्यातला प्रकार आहे. म्हणजे खैरमडने सगळे दिले. किरांनी सुद्धा दिलेलं आहे. पण ह्याचा विचार केला पाहिजे. अजून रामजींचं सुभेदार असणं हे बाबासाहेबांसाठी फार महत्वाचं होतं. बाबासाहेबांचं लहानपण कुठे गेलंय? लष्करी कॅम्पमध्ये गेलंय. दापोलीत कुठे गेलं? लष्करी कॅम्पमध्ये झालेलं आहे. बाबासाहेबांना जातीयतेचं, अस्पृश्यतेचे अनुभव नव्हते. सुरुवातीला सुभेदारचा पोरगा म्हणून बाबासाहेब जगलेत. सूटबूट बाबासाहेबांचा आत्ता नाही. बापांनी त्यांना पहिला सूटबूट घेऊन दिलाय. गोरगावला जाताना बाबासाहेब सुटापुटात गेलेत. आपण त्यांना सूट शिवला होता. आपल्या मुलांनी सूट घातला पाहिजे. त्यासाठी मी पेन्शन असताना दुसरं काम करेल, पण पोरांनी सूटबूट घातला पाहिजे. बाबासाहेबांची भाषण आहेत ना ते बघा. सूटबूट बापांनी घेऊन दिलाय. पोरग चांगलंच दिसलं पाहिजे आणि पोरांनी चांगलेच कपडे घातले पाहिजे. आणि सुभेदारच्या पोरगामुळे बाबासाहेब वेगळ्या अंगाने वागत होते. पोरगा सुभेदार, त्या काळी सुभेदार साधी गोष्ट आहे काय? साताऱ्यामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलाय. साताऱ्यामध्ये ते लहानपणी भीमाबाई बरोबर गेले होते साडी आणायला. भीमाबाईंनी त्यांना पैसे दिले, पण त्या दुकानदाराने साडी चिखलात टाकली, मळवली व त्यांना दिली. बाबासाहेबांना धक्का बसला पहिल्यांदा, की माझ्या आईने त्यांना पैसे दिलेले आहेत, पण ह्या माणसाने माझ्या आईला नवी कोरी साडी का दिली नाही, मळवून का दिली? पहिला धक्का आहे. माझ्या आईला असं वागवलं.
कारण बाप सुभेदार असल्यामुळे बाबासाहेबांना लहानपणापासून असं नव्हतं. त्यांचं मन असं मेलं नव्हतं. जातीच्या अंगाने, अस्पृश्यतेच्या अंगाने त्यांचं मन मेलं नव्हतं. ते ताटच होतं. ते स्वाभिमानीच होतं. म्हणून त्यांना धक्के बसले. त्यांचा पहिला बालमानवातून धक्का आहे. बाबासाहेबांच्या भाषणात ते उल्लेख झाले. त्यांचा न्हावी केस कापत नव्हता. बहीण केस कापायची. साताऱ्यात त्यांना कळलं की काय आहे. म्हणजे बापाचं लष्करात अधिकारी असणं, लष्करी कॅम्पमध्ये असणं, हे बाबासाहेबांच्या लहानपणी जे संस्कार झाले ते जातीयतेचे नव्हते, अस्पृश्यतेचे नव्हते. एक श्रीमंताचे होते. एका अधिकाऱ्याच्या मुलाचं होतं. म्हणून ती गोष्ट त्यांना खटकली. नंतर जातीमध्ये राहिल्यानंतर, जातीच्या गल्लीत राहिल्यानंतर ते लहान मुलावर संस्कार होतातच. हे असं आहे, तसं आहे आणि तो न्यूनगंडाने वागतोच. तसं बाबासाहेबांचा न्यूनगंड नव्हता. आणि बाप सारखं सांगत होता, तुला शिकून समाजाला बाहेर काढायचे. मी बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये हे जे पेरलं गेलंय, हे रामजींनी पेरलं गेलेलं आहे. म्हणून मुलासाठी शहर बदलतायत. मुलासाठी ते नोकरी करतायत. प्रसंगी मुलाला जाण्यासाठी टांग्याचे खर्च करतायत. प्रसंगी मुलाला दागिने गहाण ठेवून पुस्तक घेऊन देत आहेत. अवांतर चालेल वाच. त्याला म्हणता आलं असतं, मी पेन्शनर आहे, तुला कळत नाही का? अभ्यासाचं पुस्तक घे. आणि ते म्हणतात 10वी नंतर याच्या हवा डोक्यात हवा जाऊ नये, सत्कार करू नका. केळसू गुरुजी म्हणतायत की नाही, समाजातला एखादा मुलगा 10वी पास होणं ही मोठी गोष्ट आहे. समाजाला, मुलाला यातनं प्रेरणा मिळेल, आपण सत्कार केला पाहिजे. आणि केळसू गुरुजी तर येत आहेत, शिक्के बोले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि तिथे बाबासाहेबांना काय दिलेलं आहे? पुस्तक दिलेलं आहे, बुद्धचरित्र. हा आपण 10वी पर्यंत आपण काय पाहिला? बाबासाहेबांचा प्रवास पाहिला. दुसरा एक गोष्ट आहे त्या दरम्यान, गोपाळ बाबा वलंकर, फार मोठं नाव आहे. हे महात्मा फुलेंचे शिष्य आहेत. विठाळ विध्वंसक नाव त्यांचं पुस्तक आहे बघा. हो, हे त्या काळी अस्पृश्यता निवारण्याचं काम करतायत, सत्यशोधकाचं काम करतायत. आणि बाबासाहेब गोपाळ बाबा वलंकरांबरोबर सामाजिक काम करतायत. याची नोंद अनेक पुस्तकात आलेली आहे. गोपाळ बाबा वलंकरांबरोबर बाबा कोण काम करतायत? रामजी सपकाळ, रामजी मालोजी सपकाळ. मालोजींचं नाव घेतलं पाहिजे. रामजी मालोजी सपकाळ काम करतायत. कारण गोपाळ बाबा वलंकर सुद्धा सैन्यात होते. ते सुद्धा 86 मध्ये सेवानिवृत्त झालेत. व 94 लष्करीमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे अस्पृश्यांना. आणि ते भांडतायत. दोघांचं एम एकच आहे. लष्करामध्ये अस्पृश्यांना प्रवेश झाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. व महात्मा फुलेंच्या पद्धतीने कार्य झालं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या महात्मा फुलेंना गुरु मानलं, त्याचा वारसा बापापर्यंत आहे. काय लोकांना सांगितलं कदाचित रामजी महात्मा फुलेंना भेटले पण असतील, सांगता येत नाही. कारण रामजींचं त्या काळी मास्टरचा डिप्लोमा पुण्यात झालेला आहे. सातारा, पुणे, मुंबई हा जो प्रवास आहे इथं फार महत्वाचा आहे. गोपाळबाबा वलंकर रामजी काम करतायत, हे जे संदर्भ आहेत. वलंकर असा गोष्ट आहे की अस्पृश्यांसंबंधी पहिलं लिखित इंग्रजांशी संवाद करणारा, अर्धविनोदी करणारा पहिला भारतातला माणूस आहे. त्याच्याच पुरावे आहेत. त्याच्याच पुरावे आहेत. वलंकरांबरोबर रामजी काम करतायत, मोठी गोष्ट आहे. नोकरी नाही. आता मी काय झालो सेवानिवृत्त नाही, काम करायचं आहे. पुण्यात अजून एक गोष्ट घडली तुमच्या मुंबईला. मग ते डबक चाळीत आलेले आहे. मी मागच्या सांगितलं होतं. डबक चाळीमध्ये सगळे कामगार आहे. दारू पिऊन येणार, भांडणं करणार, गोंधळ करणार. भीमरावचा अभ्यास होत नव्हता. मग हे लवकर जेवायला लावायचे, भीमरावला लवकर झोपायला लावायचे, स्वतः पहारा करत बसायचे आणि सगळं शांत झाल्यावर मुलाला उठवायचे अभ्यास करायला. मोठी गोष्ट आहे.
रामजींच्या काहीतरी डोक्यात होतं म्हणून हे घडत होतं. रामजींनी काहीतरी स्वप्न पाहिली होती म्हणून हे घडत होतं. पेट्रोल असल्याशिवाय गाडी पळत नाही, हे पेट्रोल आहे. काहीतरी माझ्या मुलांनी केलं पाहिजे. मला माझा मुलगा शिकला पाहिजे. हा रात्रभर जागा राहतोय. गल्ली शांत झाल्यावर मुलाला उठवतोय. कोणता बाप आज असं करतोय? ट्युशन लावलं, प्रश्न मिटला. ही गोष्ट मला महत्वाची वाटते. अजून एक गोष्ट, आपल्या भीमरावला चांगली पोरगी पाहिजे. मुलगी चांगली दिसली, माझ्या भिवाला केली. मग दुसरी पाहिली, की म्हणजे ही चांगली आहे. मग पहिली मोडली. असे त्यांनी 2-3 लग्न मोडलेली आहेत. बरं, विशेष म्हणजे ते लग्न कुणाला जोडायचे? बऱ्याच वेळा कोकणस्थ आणि ते बी लष्करात अधिकारी असलेल्या घराशी जोडायचे संबंध. त्यामुळे ती माणसं पण श्रीमंत होती, शिकली सवरलेली होती. ती आवाज उठवायची. म्हणजे रामजींनी बऱ्याच वेळा जातीचा बहिष्कार होऊ नये म्हणून दंड भरलेला आहे. त्याचा उल्लेख बाबासाहेबांनी सुद्धा केलेला आहे. रमाई त्यांना दिसली, भेटली, म्हणले हेच पुरी करायची. मग त्यांनी अगोदरच्या लोकांनी दंड भरलाय, माफी मागितलेली आहे. मुलासाठी बायको सुद्धा चांगली पाहिजे, शिक्षण चांगलं पाहिजे, शाळा चांगली पाहिजे. हे बारीक गोष्टी. पोरांनी 3 पीस घातला पाहिजे. ही गोष्ट इथे नोंद करण्यासारखी आहे. बरं, पोरगा BA झालाय, लग्न झालंय, आता ह्या दबक साडीत आपलं होणार नाही. अहो, त्या काळी इंग्रज अधिकारी एक चाळ बांधत होते, चाळ. त्यांनी अर्ज केला, ह्या चाळीमध्ये मला घर द्या. ते म्हणे अस्पृश्याला बंदी आहे. रामजींनी राज्यपाल, त्या काळी गव्हर्नर, सगळे अधिकारी यांना अर्ज विनंती केल्यात इंग्रजीमधून. काय लोकांना भेटले, आम्हाला काय देत नाही, तुम्ही काय जातीवाद करता का? शेवटी रामजींना त्या इंग्रज बांधत असलेल्या चाळीमध्ये घर मिळाले. पोराला अभ्यासाला रूम पाहिजे म्हणून भांडणारा हा माणूस. पोराला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून साताराहून मुंबई येणारा हा माणूस. मुलाचा अभ्यास व्हावा म्हणून जागणारा हा माणूस. ह्या पगारात भागत नाही म्हणून आनंदरावाला नोकरी लावणारा हा माणूस. ही फार मोठी गोष्ट आहे इथे. बाबासाहेब BA झालेले आहेत, कारण का त्या काळी केळुस्कर गुरुजींच्या सहाय्याने आदरणीय गायकवाड महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिलेली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आदरणीय सयाजीराव गायकवाड महाराजांचं आपण बऱ्याच वेळा लक्षात घेत नाही. BA पर्यंत त्यांनी शिष्यवृत्ती दिलीच. शिष्यवृत्ती नंबर 1, MA ला दिली 2 आणि PhD करायला सुद्धा शिष्यवृत्ती दिली 3. 3दा शिष्यवृत्ती दिली गायकवाड साहेबांनी. विसरायचं नाही. का रामजींच्या पेन्शन मध्ये एवढं शक्य नव्हतं. आणि पण एक माझं खरं, सयाजीराव महाराजांनी लिहून घेतलं होतं, बॉन्ड लिहून घेतला होता, की बाबा तू BA झाल्यावर आमच्या संस्थानात काम करायचं. कारण त्यावेळी माणसं मिळायची नाही. 13ला BA झालेले आहेत बाबासाहेब आणि बडोद्याला निघालेले आहेत. रामजींना माहिती होतं उत्तर भारत कसा आहे. तो फार जातीवादी आहे. माझा मुलगा किती शिकला तर राजपुरुषाचा मुलगा म्हणून त्याला वागणूक मिळेल आणि आपल्या मुलाला असं वागू नये कुणी. बापाला तसं वाटतं. एकतर माझ्या मुलाने माझ्यापासून लांब जाऊ नये आणि माझ्या मुलाला ते अनुभव येऊ नये. रामजींनी विरोध केलाय, तू जाऊ नको. रामजींनी आपला बापाचा रामानंद पंथ स्वीकारला नाही, कबीर पंथ स्वीकारला. त्यांनी बुद्धीला पटलं होतं. भीमरावांनी सुद्धा रामजींना सांगितलं, मी लिहून दिलंय महाराजांना, मी गद्दारी करणार नाही, मी खोटं ठरणार नाही, मी जाणार, मी पैसे घेतलेत, मी नोकरीला जाणार. आपला मुलगा आपलं ऐकत नाही. ज्यांच्यासाठी स्वप्न पाहिलं, ज्याच्यासाठी मी जगलो, तो मुलगा माझा ऐकत नाही. हा रामजीला फार मोठा धक्का होता.
आणि त्यावेळेस बाबासाहेबांचा आवाज जरा कठोर होता, जाडाभरडा आवाज. बापाच्या मनाला लागलं. बाबासाहेब तिकडे गेले खरे बडोद्याला. रामजी आजारी पडलेले आहेत. रामजी आजारी पडल्याची तार गेलेली आहे. 15 दिवस झाले होते आणि बाबासाहेब तिथनं आलेले आहेत. मध्ये सुरतमध्ये त्यांची ट्रेन हुकलेली आहे. बापाला काहीतरी आपण खायला घेतलं पाहिजे. रामजीला गोड आवडायचं, मिठाई घेतली पाहिजे. खाली उतरले, रेल्वे गेली, मग दुसऱ्या रेल्वेने परत आले. उशीर झाला होता. रामजी आपल्या मुलाची वाट पाहत बसले होते. ज्या मुलासाठी मी जगलो, ज्याच्यासाठी मी स्वप्न बघितली, त्या मुलाला बघायचं होतं. बाबासाहेब आले. बाबासाहेबांनी रामजीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. रामजींनी बाबासाहेबांकडे डोळे भरून पाहिलं आणि रामजींनी बाबासाहेबांच्या मांडीवर आपला जीव सोडलेला आहे. 2 फेब्रुवारी 1913. ज्याच्यासाठी जगले, ज्याच्या अनुषंगाने स्वप्न पाहिली, त्याच्या मांडीवर शेवटचा श्वास माणसाने घेतला. तोपर्यंत रामजीने आपला जीव बांधून ठेवला होता. रामजी कॅरेक्टर वेगळं आहे. एक अस्पृश्य समाजात जन्मलेल्या, लष्करात रिक्रूट म्हणून कामाला लागलेला, सुभेदार झालेला, नंतर शिक्षक झालेला, नंतर हेडमास्टर झालेल्या माणसाने त्या काळात असं जगणं फार अपवादात गोष्ट आहे. त्या रामजींनी स्वप्न पाहिलं म्हणून बाबासाहेब घडले. रामजींनी स्वप्न पाहिले म्हणून बाबासाहेब शिकले. रामजींनी त्याग केला म्हणून बाबासाहेब शिकले. रामजी पाठबळ होतं रामजींचं म्हणून बाबासाहेब शिकले. फार महत्वाची गोष्ट आहे. मग कोणतरी पाहिजे. बाबासाहेब जेव्हा फॉरेनला गेले, रामजी गेल्यानंतर, तर 1 हप्ता तेही, 1 महिना तेही सुद्धा बागेत फिर, मित्रमैत्रिणीबरोबर फिर, असे करत होते. ते एकदा घरी आले, ते म्हणे, मी तर का आलोय, माझा पाय घसरला कसा काय. बाबासाहेब परत शुद्धीवर आले आणि अभ्यास करायला लागले. मन वढाळ वढाळ उभा पिकात आलं ढोर, किती हाकला हाकला फेरी येतं पिकावर. मन आहे, चंचल आहे, पण रामजी पाठीमागे होते. मस्टिंगल असं मौज मस्ती बाबासाहेबांना करता नाही आली. पण रामजींचं अस्तित्व फार मोठं आहे. रामजींचा फार मोठा आधार होता म्हणून बाबासाहेब डोक्यात स्वप्न पेरली. त्यासाठी रामजींनी कष्ट घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणून बाबासाहेब घडले. म्हणून त्या रामजी सुभेदारांना, त्या रामजी हेडमास्तरांना खरं म्हणजे सल्यूट केलं पाहिजे. आपली मुलं तयार झाली पाहिजेत व स्वतःसाठी जगली नाही पाहिजे, ती समाजासाठी जगली पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता बाप म्हणतो, अभ्यास करत बस, बाहेर येऊ नको. मी पाहतो आज विहारामध्ये तरुण वर्ग नाहीये, चळवळीत तरुण वर्ग नाहीये, सेवानिवृत्त असलेली माणसं आहेत. पण हा म्हणतोय, नाही, तुला समाजासाठी शिकायचंय, तुला समाजाला यातून बाहेर काढायचंय, तू शिकला पाहिजेस. लहानपणापासून बाबासाहेबांना म्हणतायत ते. आपल्या मुलांमधलं कीर्तिवंतपणा, तेजस्वीपणा जाणणारा हा बाप आहे. कारण बाप नाहीये, हा एक सैनिक आहे, हा एक शिक्षक आहे. शिस्त पण आहे आणि ज्ञान पण आहे. तो संगम आहे आणि जिद्द आहे, चिकाटी आहे, त्याग आहे, चारित्र्य आहे. दारू नाही, व्यसन नाही. हे वातावरण होतं घरामध्ये, ही शिस्त होते घरामध्ये, हे ध्येय होतं घरामध्ये, म्हणून बाबासाहेब घडले. बाबासाहेब सारखा महामेरू तयार होणं साधी गोष्ट नाही. त्याला जमीन तशी लागते, त्यातच खत लागतं, पाणी लागतं, त्यामुळे हे झाड मोठं होतं. म्हणून ह्या सगळ्या रामजींच्या, त्या काळी रामजींनी स्वप्न पाहिली, त्याचे फळ आपण आज भोगतोय. तुम्ही जे बोलतोय ना, हा श्वास बाबासाहेबांमुळे आहे, ते खरं आहे.
म्हणून पुन्हा एकदा रामजींना, मालोजीरावांना मी इथं प्रणाम करतो. तुम्हा सर्वांचे मी बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे व इतर ग्रुपांचे मी आभार मानतो. व या ठिकाणी थांबतो. जय भीम.